नमस्कार. आज आहे 6 नोव्हेंबर आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, पाठीमागे काही दिवसापूर्वी न्यूज व्हायरल झालेली होती की महिलांच्या खात्यामध्ये 3,000 प्लस 2500 रुपयाचा दिवाळी बोनस जमा होणार. खरंच तो दिवाळी बोनस जमा होणार आहे का? त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये अपडेट सांगणार आहे. तसेच सर्व महिलांसाठी खूप मोठी खुशखबर समोर आलेली आहे. तर या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आतापर्यंतची सर्वात मोठी खुशखबर दिलेली आहे. सर्व लाडक्या बहिणी खुश होणार आहेत ही न्यूज पाहिल्यानंतर. तर बघा, ती न्यूज काय आहे? लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार. तर बघा, आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तो आता 1500च्या ऐवजी दर महिन्याला 2100 रुपये देणार, असं मोठं विधान, मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी काल एका कार्यक्रमामध्ये केलेली आहे. तसेच त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे आणि त्यांनी आश्वासन सुद्धा दिलेले आहे की आम्ही पैसे वाढवणार आहोत. आता बघा, तुम्हाला दर महिन्याला किती रुपये मिळत होते? तर 1500 रुपये मिळत होते. तर आता महिलांना थेट 1500च्या जागी 2100 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे सर्व महिलांची लॉटरी लागलेली आहे. सर्व महिला खूप आनंदी आहेत. खूप मोठा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी. काल त्यांनी स्पष्टपणे ही घोषणा केलेली आहे, पैसे वाढवण्याचे आश्वासन दिलेले आहे. तर बघा, तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत 5 महिन्याचे मिळून 1500 रुपये प्रमाणे भरपूर महिलांना 7,500 रुपये मिळालेले आहेत. आता तुम्हाला डायरेक्टली याच्यामध्ये 1500 मध्ये बघा 600 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. थेट महिलांना 1500च्या ऐवजी आता डायरेक्टली 2100 रुपये मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तर बघा, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, दिवाळी बोनस संदर्भात बघा, पाठीमागे भरपूर दिवस झालं खूप न्यूज व्हायरल झालेल्या होत्या. तर बघा, 5,500 रुपये कोणी सांगत होतं दिवाळी बोनस भेटणार, कोणी सांगत होतं 2,500 रुपये दिवाळी बोनस भेटणार, तर काही लोक सांगत होते 1500, 3,000 रुपये, 7,500 रुपये असं दिवाळी बोनस वगैरे मिळणार. आणि एक टीव्ही चॅनलवरती सुद्धा न्यूज दाखवलेली होती की 3,000 अधिक 2500 रुपयाचा दिवाळी बोनस महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार होता. तर त्याचं काय झालं? आता दिवाळी झाली, भाऊबीज झाली, तरी सुद्धा पैसे आलेले नाही. त्याच्या मागचं पाठीमागचं कारण काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खरंच तो दिवाळी बोनस मिळणार होता का? त्या संदर्भात खरंच कोणता निर्णय झालेला होता का? आता आपण त्याविषयी अपडेट पाहणार आहोत. तर बघा, सर्वात महत्वाचा मुद्दा, आता दिवाळी झालेली आहे. कोणी दिवाळी बोनस येईल म्हणून वाट पाहत बसू नये. ही गोष्ट सर्वांनी लक्षामध्ये घ्या. हे क्लिअर आहे, दिवाळी बोनस येणार नाही, ही गोष्ट सर्वांनी लक्षामध्ये घ्या. कारण की या संदर्भातला कोणताही शासन निर्णय झालेला नाहीये. तसेच या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती नाहीये. तसेच बघा, पुढचा हप्ता, आता तुम्हाला जे पैसे मिळणार आहेत ते पुढचा हप्ता मिळणार आहे. आणि तुमचे जर राहिलेले असतील काही पैसे, म्हणजे तुम्हाला आता डायरेक्ट 6व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. समजा तुमचे 4थ्या हप्त्याचे पैसे राहिले असतील, 5व्या हप्त्याचे पैसे राहिले असतील, ते सुद्धा पैसे तुम्हाला 6व्या हप्त्यासोबत मिळतील. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तुम्ही ज्या महिन्यामध्ये अर्ज केला असेल त्या महिन्यापासून तुम्हाला पैसे मिळतील. उदाहरणार्थ, तुम्ही जर सप्टेंबर महिन्यात अर्ज केला असेल तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यापासून पैसे मिळतील. तुम्ही ऑक्टोबर मध्ये अर्ज केला असेल तर तुम्हाला ऑक्टोबर मध्ये महिन्यापासूनचे पैसे मिळतील. ठीक आहे. त्यानंतर बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अजून एक मोठी घोषणा केलेली आहे. तर बघा, माहेरचा आयर दर महिन्याला मिळणार. तर बघा, आता महिलांना दर महिन्याला भाऊबीजची ओवाळणी मिळणार. 1500 रुपये दर महिन्याला महिलांना मिळणार आहेत. तर बघा, नंतर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही या पैशांमध्ये वाढ करणार आहोत. सध्या तरी तुम्हाला 1500 रुपये मिळत होते, आता तुम्हाला 1500चे ते 2,000 करणार, 2,000चे 2500 करणार आणि 2500चे 3,000 रुपये सुद्धा करणार. त्याही पेक्षा जास्त करू असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच काल त्यांनी स्पष्टपणे एका कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितलेलं आहे की आम्ही आता 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देणार आहोत महिलांना. ठीक आहे. 1500 ऐवजी 2100 रुपये देणार, स्पष्टपणे सांगितलेलं आहे. काल ही न्यूज टीव्ही चॅनलवरती, सर्व न्यूज चॅनलवरती दाखवण्यात आलेली आहे. तसेच तुम्ही सुद्धा पाहिलेली असेल. त्यानंतर बघा, महत्वाची सूचना, आता बघा या ठिकाणी खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. आता तुम्हाला दर वर्षाला भाऊबीज किंवा ओवाळणी नाही, तर ही भाऊबीज तुम्हाला आता दर महिन्याला मिळणार आहे. त्यामुळे सर्व महिला खूप आनंदी आहेत. आता बघा, पुढचा हप्ता आहे. आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये बघा या ठिकाणी बघा 5 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत. आता महिला 6व्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. तर आता 6व्या हप्त्याचे पैसे महिलांना कधीपर्यंत मिळतील? तर बघा, लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे. मोठी बातमी आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर समोर आलेली आहे. तर ती खुशखबर काय आहे आपण त्याविषयी आता अपडेट पाहणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्ही डिसेंबरचे पैसे नोव्हेंबर मध्येच देणार, अशी सुद्धा घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली आहे. ऍडव्हान्स मध्ये पैसे देणार आहोत असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तर ते पैसे कधीपर्यंत देणार आहेत त्याविषयी आपण अपडेट पाहूया. पाठीमागे बघा, तुम्हाला ऑक्टोबरचे पैसे, ऑक्टोबर मध्येच तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे दिले होते. म्हणजे नोव्हेंबरचे महिन्याचे पैसे तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये ऑक्टोबर मध्येच दिलेलं होतं. याचं कारण होतं आजच्याच सही, त्यामुळे कोणतीही अडचण येऊ नये किंवा योजनेला ब्रेक लागू नये म्हणून पैसे दिलेले होते.
ठीक आहे. त्यानंतर बघा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे, डेट सांगितलेली आहे, तारीख सांगितली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी. तर बघा नोव्हेंबर 20 ला निवडणूक आहे, 23 ला निकाल आहे. त्यानंतर याच नोव्हेंबरला आम्ही डिसेंबरचे पैसे देणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर आता बघा या ठिकाणी महत्वाचा पॉईंट आहे की बघा नोव्हेंबर 20 ला निवडणूक आहे, 23 ला निकाल आहे. 23 तारखेला निकाल झाला की लगेच तुम्हाला आम्ही पैसे सोडणार असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. 23 तारखेनंतर बघा 24-25 या तारखेच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याचे पैसे जमा होतील. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. 1500 ऐवजी तुम्हाला थेट 2100 रुपये मिळणार आहेत असं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा त्यांनी अजून एक मोठी घोषणा केलेली आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी की लाडक्या बहिणींना लखपती करण्याचं माझं स्वप्न आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घोषणा केलेली आहे. सर्व बहिणींना ते लखपती बनवणार आहेत असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे सर्व महिला खूप खुश आहेत. तसेच आता आपण दिवाळी बोनस संदर्भात बघा पाठीमागेची अफवा पसरली होती 5,500 रुपयाचा दिवाळी बोनस मिळणार वगैरे. तर या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती नाहीये, तसेच कोणताही शासन निर्णय झालेला नाहीये. त्यामुळे तुम्हाला हा दिवाळी बोनस मिळणार नाही ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. कृपया तुम्ही दिवाळी बोनस येईल म्हणून वाट पाहत बसू नका. ही सर्व महिलांना रिक्वेस्ट आहे, कारण की या संदर्भात कोणताही शासन निर्णय झालेला नाहीये आणि तसेच कोणतीही अधिकृत माहिती नाहीये. ठीक आहे. त्यानंतर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या बँक खात्यात 5,500 रुपये आणि 2,500 रुपये दिवाळी बोनस जमा होणार असल्याचं वृत्त होतं. त्याचं काय झालं? किती लाडक्या बहिणींच्या खात्यात दिवाळी बोनसचे पैसे जमा झाले? आता त्याविषयी आपण अपडेट पाहूया. तर या ठिकाणी बघा दरम्यान काही दिवसापूर्वी सोशल मीडियावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना दिवाळी बोनस दिला जाणार असल्याची बातमी व्हायरल झाली होती. त्या बातमीनुसार लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना 5,500 व 2,500 रुपये इतका दिवाळी बोनस येणार असल्याचे सांगितले जात होते. पण आम्ही याआधीच तुम्हाला सांगितलं होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना दिवाळी बोनस देणार असल्याची कोणतीही घोषणा सरकारकडून करण्यात आली नव्हती. त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती शासन तथा महिला व बालविकास विभागाकडून जाहीर करण्यात आली नव्हती. तर बघा कोणतीही या ठिकाणी घोषणा झालेली नव्हती. त्यामुळे तुम्हाला दिवाळी बोनस वगैरे असलं काही मिळणार नाही. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. तर तुम्ही सर्वांनी फेक न्यूज पासून अलर्ट राहायचं आहे. या ठिकाणी बघा आता लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार असल्याची बातमी पूर्णपणे खोटी होती. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सर्व महिलांना एक विनंती केलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. कोणत्याही तुम्ही अफवांवरती विश्वास ठेवू नका. आतापर्यंत किती महिलांना पैसे मिळाले आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा लाडकी बहीण योजना आतापर्यंत महाराष्ट्रातील 2,34,00,000 महिला पात्र ठरलेल्या आहेत. तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी नवीनच अर्ज केला असेल व पुढच्या हप्त्यावेळी तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तुम्हाला काही कामे करावी लागतील. तर बघा पुढच्या जो हप्ता येणार आहे म्हणजे 6वा हप्ता येणार आहे, 6व्या हप्त्याचे पैसे जर व्यवस्थित जमा व्हायचे असतील तर बघा महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. तेव्हा अनेक महिला पात्र असून त्यांचे आधार सेविंग नसल्यामुळे त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नव्हते. तर बघा तुम्हाला काही सूचना आहेत त्या आता फॉलो करायच्या आहेत. तर बघा लाडक्या बहिणींचे अनुदान बँकेला आधार सेविंग नसल्याने थांबवण्यात आल्याचा अहवाल शासनाकडून प्राप्त झाला होता. हे समजताच बँकांमध्ये महिलांची केवायसी आधार सेविंग मोठी गर्दी झाली होती. अनेक वेळा सर्व्हर डाऊन असल्याने बँकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे महिलांच्या बँकांमध्ये पायपीट करण्याचा त्रास सहन करावा लागला होता बँकांमध्ये जाण्याचा. ठीक आहे. तर तुम्हाला असा परत त्रास होऊ नये यासाठी बघा तुम्हाला काही गोष्टी फॉलो करायच्या आहेत. सध्या बँकांमध्ये गर्दी नसल्यामुळे आधार सेविंग केवायसीचे काम वेळेच पूर्ण करून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढचा जो हप्ता येणार आहे त्यामध्ये अडचण येणार नाही. तर बघा बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा संदेश येऊनही ते पैसे काढता येत नाही असे तुमच्यासोबत घडणार नाही. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तसेच दिवाळी बोनस संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती नाहीये, त्यामुळे तुम्हाला दिवाळी बोनस काही मिळणार नाहीये. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहिणींचे पैसे आलेत की नाही कसे चेक करायचे. तर बघा यासाठी खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही तुमच्या बँकेकडून तुम्हाला SMS येतो पैसे आल्यानंतर. ठीक आहे. त्यानंतर बघा बँकेचा काही टोल फ्री क्रमांक असतो बॅलन्स चेक करण्याचा, त्यावर सुद्धा तुम्ही मिस कॉल देऊन तुमच्या अकाउंटमध्ये किती रक्कम आहे ती तुम्ही चेक करू शकता. तुमच्याकडे जर स्मार्टफोन असेल तर तुम्ही नेट बँकिंग, बँकेचे ऍप, गुगल पे, फोन पेचा वापर करून बॅलन्स चेक करू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा काही अजूनही 2 स्टेप आहेत. तर बघा तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल तर तुम्ही ATM मध्ये जाऊन लाडकी बहीणच्या ट्रान्झॅक्शन मध्ये रक्कम जमा झाल्याचे पाहू शकता. त्यानंतर तसेच तुम्ही बँकेत जाऊन पण तुमच्या खात्यात लाडकी बहिणींचे पैसे जमा झाले का नाही हे चेक करू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा ज्या महिलांना नवीन अर्ज करायचा आहे त्यांना संधी आता आचारसंहिता संपल्यानंतर डिसेंबरला नवीन अर्ज करणाऱ्या महिलांना संधी मिळेल. ठीक आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आता दिवाळी बोनस बघा दिवाळीची सर्व प्रोसेस पार पडली.
दिवाळी पाडवा झाला, भाऊबीज झाली, परंतु दिवाळी बोनस आला नाही. तर दिवाळी बोनस येणार नाहीये, कारण की त्या संदर्भात कोणताही शासन निर्णय झालेला नाहीये. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहिणींचे पैसे आम्ही कंटिन्युअसली वाटत राहणार आणि वाढत राहणार, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, दिवाळी बोनस संदर्भातील जे काही 5,500 रुपयाचं वृत्त होतं ते पूर्णपणे खोटे आहे, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. दिवाळी बोनस येणार नाही. त्यानंतर बघा, दिवाळी बोनस 5,500 रुपये टीव्ही चॅनलवरती न्यूज दाखवली होती, प्रसिद्ध वाहिनीवरती न्यूज दाखवण्यात आलेली होती. ही न्यूज पूर्णपणे खोटी होती. 3,000 प्लस 2,500 रुपयाचा दिवाळी बोनस ही बातमी पूर्णपणे खोटी आहे, ही गोष्ट सर्वांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, तुम्ही जुलै महिन्यात अर्ज केलेला असू द्या, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, तुम्हाला आता थेट दिवाळी बोनस वगैरे काही मिळणार नाही. डायरेक्टली तुम्हाला 6वा हप्ता मिळेल, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. यावेळेसचा जो 6वा हप्ता असेल यामध्ये वाढ करण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील कोणत्याही जिल्ह्यामधून अर्ज केलेला असू द्या, आता तुम्हाला डायरेक्टली 6व्या हप्त्याचे पैसे मिळतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.